करायचं आहे इथं लिहिलेलं आहे. ओके, मी काय केलं परत दाखवतो वाटल्यास, इकडे बघा. म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग पण बघायला मी पाठवून देतो रेकॉर्डिंग. ठीक आहे, जाऊ दे. बघा 1600च्या 3.75% म्हणलं, मग 1600 लिहिलं आणि च्या म्हणल्यावर गुणाकार येतो, बरोबर तुम्हाला सांगितलं आता. आणि 3.75% टक्केला टक्के लिहिलं. ओके, टक्के मीन्स तुम्हाला माहिती आहे पर्सेंटेज मीन्स 1/100. आता मग आता इथं सांगा बाळांनो, इथं पर्सेंटेज आलं ना बाळांनो, इथं बघा इथं पर्सेंटेज आलं. मग आता पर्सेंटेज म्हणजे 1/100, म्हणजे मला आता काय करावं लागेल, ह्या 1600 गुणिले जशाच तसं 3.75. आता या टक्क्याच्या ऐवजी मला 1/100 म्हणजे भागिले 100. ओके, सिंपल. माझं उत्तर आता इथंच येणार आहे. बघा, माझं उत्तर इथंच येणार आहे. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. आता शिल्लक उरलं माझं 16 गुणिले फक्त 3.75 हे माझं उत्तर असणार. या दोघांचा गुणाकार करा. पहिल्यांदा दशांश चिन्ह विसरून जा आणि उत्तर काढा. चल काय आहे सगळ्यांनी टाकायचं. चला, 16चा पाढा यायला पाहिजे, नाही आला तर गुणाकार करा. ओके, फास्ट. सगळ्यांचंच उत्तर हवंय मला चॅट बॉक्स मध्ये. गुणाकार तरी करा, तुम्हाला आठवण राहील बाबा हे कसा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय, आपल्याला आठवण राहील ना, म्हणून. चला लवकर, फास्ट. चला, उत्तर एकाचं पण नाही आलं रे, तुम्ही गुणाकार तरी करा. चला, गुणाकार करता येत नसेल इकडे बघा सगळ्यांनी. ओके, आलेलं आहे 6. एक जण कोणतरी टाकले. ओके, समजने टाकले. चला, ओके. गुणाकार केल्यावर पॉइंट विसरून केल्यावर 600, 6000 येतो. ओके, 600 येते ना, सॉरी 600. बघा इकडे बघा, 16चा पाढा तुम्हाला येत असेल तर 16चा पाढा आणि सॉल्व्ह करा. नाही येत असेल तर तुम्ही गुणाकार साधा करू शकता. म्हणजे बघा 3 पॉइंट इथं करून दाखवतो. हे मिटू का मग आता तुम्हाला? ठीक आहे, थोडस झूम आउट. तुम्हाला 16चा पाढा येत असेल ठीक आहे, नसेल तर ठीक आहे, जाऊ द्या, गुणाकार करा. मग इथं करूया 3.75 गुणिले 16. माझा 16चा पाढा जर येत असेल तर 16 पाच्या किती रे, 16 पाच्या 80 येतं. 80 ला मी शून्य लिहितो, हातच्याले 8. मी काय केलं, दशांशीने विसरलं बाळांनो, लक्षात घ्या. मग मी काय केलं, 16 किती रे, चला 16 किती असणार आहे, 16 112. 112 प्लस किती रे, 8. 112 प्लस 8 जर केलं तर 120. 120 होते. 120 ला शून्य आणि हातचाले 12 जर, म्हणजे 16 त्रिक किती रे, 16 त्रिक 48, बरोबर. 16 त्रिक किती होणार आहे, 16 त्रिक 48 आणि 48 प्लस 12 जर ऍड केलं तर किती होणार आहे तुमचे. चला, 16 त्रिक 48 अधिक 12 केल्यानंतर आपलं 60 येणार आहे, बरोबर. 60 येणार आहे, बरोबर. किती येणार आहे, 60 येणार आहे, तर 60 लिहून टाक. चला, मग आपल्याला माहिती आहे दशांश चिन्ह नंतर आपण दशांश चिन्ह विसरल्यावर किती आलं आपलं उत्तर, 6000 आले, बरोबर. 6000 आले. मग आता आपण काय करतो, दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत चेक करतो, 1 आणि 2. इथं आहे का दशांश चिन्हानंतर अंक नाहीये, म्हणून काय करतो, 1 2 घर सोडतो, इथं दशांश चिन्ह देतो, म्हणजे हे 60. 60 हे उत्तर काय आहे तुमचं, पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर. कळालं का बाबा सगळ्यांना? एक बार बोलतो मी तुमच्याशी, थोडस बोलावं लागणार आहे तरच मला कळेल तुम्हाला समजत की. ओके, ओके, समजत आहे की. चला, सगळ्यांना समजलं, समर्थ कळतंय, समर्थ, तराळे आणि तापडे. तापडेला तर उत्तर काढलेलं आहे, तराळे काढला नाही. ओके, मनस्वी समजलं का बाळा कसं केलं आपण? मनस्वी यस सर. कळालं का? हो सर. उत्तर कसं काढलं कळालं. ओके, ठीक टाकलंय आहे. मी आता उत्तर. मग तू उत्तर का नाही काढली, वेळ का लावली? आदित्य कळालं का? आदित्य. हो सर. ओके, अर्णव बाळा कळालं का? नाही नाही, बा परत सांग. ओके, नाही, काय नाही समजलं बाळा, परत सांग. सर, चल, तुम्ही व्हेरी गुणाकार कसा केला? ओके, गुणाकार कसा केलाय. ओके, आता क्लिअर करतो कन्सेप्ट. ओके, सगळ्यांनी बघा रे बाबा, आता ह्याला गुणाकाराचा प्रॉब्लेम होता, बाकी सगळं समजलं. हे जे आल्यावर काय करायचं, पर्सेंटेज आल्यावर काय केलं, हे कळालं सगळं. हो
ओके, हे कळालं. तर फक्त गुणाकार कळालेला नाहीये, बाकी सगळं कळालेलं आहे. ओके, गुणाकार कसा करायचा बघ. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार असेल, ओके, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर काय करायचं तुला सांग. पहिल्यांदा दशांश चिन्ह विसरायचं बाळा. काय करायचं, पहिल्यांदा दशांश चिन्ह विसरून जा आणि गुणाकार करा. ह्या दोघांचा गुणाकार करता येईल मग आता तुला. ह्या आता दशांश नाहीये, 375 गुणिले 16 कर, तर तुझं 6000 उत्तर याला. बरोबर. हे बघ बाळा, 375 गुणिले 16 कर, दशांश चिन्ह विसरलं ना तू. तर मग 6 न भाग लावला समज. आता 6 पंचे 30, 0 ह्या चला 30 सांगतो. 6 7 42, 42 आणि हे 3 हा चला 4, 6 त्रिक 18, 18 आणि 4 किती बाळा? 22. बरोबर. मग आता इथे 0 घेतो किंवा प्लस घे, गुणाकार घे, एकचा भाग लाव. आपण एक ने गुणू सगळ्याला, म्हणजे 375 येतं. एवढं तुला माहिती आहे, एवढं जमतं. मग याची ऍडिशन करू. 0 5 आणि 5 10, 0 हाताला 1, 7 आणि 2 9 1 10, 0 हाताला 1. परत इथं काय 3 आणि 2 5 आणि 1 हाताचा 1 6, म्हणजे झालं का 6000 आलं. इथं 6000 आलं. ओके, कळालं. आपण दशांश चिन्ह विसरलं बाळा. मग दशांश चिन्ह विसरल्यानंतर दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत हे चेक करायचं. इथं दशांश चिन्ह आहे बघ बाळा. आता परत दशांश चिन्हाकडे लक्ष द्यायचं. पहिल्यांदा विसरून जायचं, नंतर चेक करायचं की दशांश चिन्हानंतर कोण आहे. दशांश चिन्हानंतर इथं कोण आहे, 1 आणि 2 अंक आहेत. बरोबर, समोर किती अंक आहेत, 1 2 अंक आहेत. म्हणून काय करायचं, उजवीकडून डावीकडे 2 अंक मोजायची, 1 आणि 2, आणि इथे दशांश चिन्ह द्यायचं. म्हणून उत्तर आलं 60. कळालं का तुला? हो. हा, आता मला याचं उत्तर काढून दाखवशील. ओके, मला ह्याचं उत्तर काढून दाखवशील. ओके, चला. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या रे. आता तुम्ही आत्ताच आहे आता. ओके, ठीक आहे. आपलं फार महत्वाचं आहे जे आपलं अर्णव, जरी तुझं पेपर नसलं तरी तुझ्यासाठी फार महत्वाचं आहे, पुढे येणारच आहे आपल्याला. ओके, गुणिले 0.2. आता याचं कसं करणार सॉल्व? चल, याचं कसं करणार सॉल्व? काहीच नाही बाळा, दशांश चिन्ह विसरून जायचं. 708 गुणिले काय करायचं, 0.2 म्हणजे 2 ने गुणायचं. ओके, मग काय होणार, 2 16ला 6 हाताला 1, आणि हा 1 जशाचा तसा. त्याच्यानंतर 2 7 14, म्हणजे किती आलं, 1416 आलं. बरोबर, याचं उत्तर 1400 किती आलं, 16. 16. मग आता काय आणि करायचं, दशांश एक चिन्हानंतर इथे काय, दशांश चिन्हानंतर इथे एक घर आहे. बरोबर, म्हणजे किती झाले, 1 आणि 2, म्हणून काय करायचं, 1 आणि 2 घर सोडायची, इथं दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 14. बरोबर, म्हणजे 14.16 हे तुमचं उत्तर आहे. कळालं कसं करायचं हो. आता? आठवतंय तू होता का रे दशांश नव्हतं. अपूर्ण प्रकार घेते वेळेस, होता का? नव्हतं. हा, त्यामुळे येत नाही तुला, बाकीच्यांना जमतं बघ बरं. बाकी आता समजला, आता क्लिअर आहे. एक बार हे सॉल्व्ह करून दाखव मला, म्हणजे तुला समजेल, नाही तर अदरवाईज काहीच कळणार नाही बाळा. हा, हे एवढं दाखव मला. गुणिले 0.004. आता काढ, सॉल्व्ह करा, सगळ्यांनी सॉल्व्ह करा त्याच्याबरोबर, तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल. चला करा सॉल्व्ह. चला, ते चॅट बॉक्स मध्ये टाका. चला, अर्णवला नाही कळलं म्हणून मी आता वेळ गेला. चला ठीक, चला सांगा. चला, चॅट बॉक्स मध्ये फास्ट टाका, सगळ्यांनीच टाका, कंपल्सरी, ऑल ऑफ. तुम्हाला काही येत नाही जास्त. चला टाका, व्हेरी गुड. ओके, भावांचं पण समज नाही का, करूया. ठीक, 0.480. ठीक आहे. तुझं काय आलं जे आपलं, सॉरी अर्णव, काय आलं तुझं सांग. बाकीच्यांचं काय मला त्यांना येते, मला झिरो माहिती आहे. पॉईंट फोर एट झिरो ओके, झिरो कसं आलं पॉईंट सांग. फोर ओके, कसं आलं सांगून दे. सर, सगळ्यात आधी 10.2 ला 4 ने गुणलं. हे बघ, आपण काय करा, 10.2 ला नाही, असं डायरेक्ट बोलायचं. दशांश चिन्ह विसरून गेला आपण, म्हणजे किती झालं, 102 झाला बाळा. बरोबर, दशांश चिन्ह हा, गेला म्हणजे 102 झालं. बरोबर. मग आता इथं याच्या पुढे शून्य लागले, 0च्या 4च्या पुढे 4 ने शून्य लागले, गुणलं. म्हणजे फक्त, बरोबर ना, पुढे शून्य लागल्यावर काय फरक पडतो का? काही नाही. उपयोग नाही, किती, तरी व्हॅल्यू तेच असणार आहे. म्हणून काय करायचं, 4 2 8.
बरोबर. 0 4 1 4. 0. मग आता काय करणार तू? दशांश चिन्ह चेक करणार. बरोबर. दशांश हा. चिन्हानंतर इथे एक घर आहे, दशांश चिन्हानंतर एक दोन घर आहेत, म्हणजे 3 घर झाले. म्हणजे 1 2 3 घरं सोडायची, तर दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे किती झालं उत्तर? 0.408. ओके, दिस इज फायनल हो. आन्सर. ओके, चला. चला ठीक आहे, कळालं सगळ्यांना? ओके, पुढचा क्वेश्चन घ्या, चला सॉल्व्ह करायचंय. चला, आता हा क्वेश्चन सगळ्यांना आलाच पाहिजे. गुणित आणि तुम्हाला अवयव माहिती आहेत. चला फास्ट. या 52चं उत्तर सगळ्यांचा येईपर्यंत मी वाट बघणार आहे. येईपर्यंत, नाही तर उद्या तुम्हाला छानपैकी सांगेल. येईपर्यंत वाट बघणार आहे. चला, मनस्वी सॉल्व केलं बाळा. मी बोलले त्याला, त्याने उत्तर द्यायचंय, क्विक आन्सर द्यायचंय लवकर. क्विक आन्सर पाहिजे मला. ऑप्शन क्रमांक 3. बर ठीक आहे. चला, ओके, मी ज्याला विचारलं त्याने मला उत्तर प्रत्येकाने दिलं पाहिजे. थोडस वाटतं अवघड, पण तेजस्वीने सॉल्व करे बाळा. समर्थ आवाज बंद करे. समर्थ माईक बंद कर बाळा. चल मनस्वी, काय झालं बाळा तुझं? बोल मनस्वी. फुलपांगरे. मनस्वी येस सर. आहे का जागी? मी एवढं हो. ओरडतोय. हा, मग मी का वेळ आहे का? एवढा वेळ झाला ओरडतोय, मग तुला एवढा वेळ लागतो का? ठीक आहे, चल असो. आपल्याला सांग बाबा, याचं उत्तर कसं येणार आहे. तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आता उत्तर काढायचे. ओके, चल. सर आपल्याला पहिल्यांदा पंधराच्या अवयव म्हणजे काय आणि चला सांगायचं. सर माझं उत्तर ऑप्शन नंबर 3. ओके, कसं आलं बाबा? चल, आता सगळ्यात सर आधी ओके 15 बरोबर आहे. नंबर. त्याच्या okay, बाकीच्याचं उत्तर नाही आलेलं आहे. बाकीच्याचं उत्तर नाही आलं ना, त्याच्यामुळे आता तुझं आलेलं आहे. कोणाकोणाचं आले बघू द्या. समरचं आलेलं आहे, अर्णवचं आलेलं आहे, आलेलं आहे. ओके ओके ओके, म्हणजे बघा, आता मला सांगायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा अवयव म्हणजे माहित पाहिजे. पहिल्यांदा अवयव म्हणजे माहित पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. हे म्हणजे तुमचं बेसिक. त्याच्यानंतर गुणित म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती, तर तुम्ही क्वेश्चन हा सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, त्या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या तरच तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो, अदरवाईज क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होत नाही. ओके, बघा, आता अवयव म्हणजे तुम्हाला कळालं. अवयव म्हणजे काय सांगू शकतो कोण? अवयव म्हणजे सांगायचंय, कोण सांगणार आहे अवयव म्हणजे? चल, सर मी सांगू. हा सांग, अवयव म्हणजे सर सांग. चल, अवयव म्हणजे भाग जाणारी ओके, म्हणजे अवयव म्हणजे समजा आता तुमचं फॉर एक्झाम्पल, आता 15 असेल किंवा समजा 16 60 असेल, 60ला कोण्या कोण्या संख्येने भाग जातो, हे म्हणजे तुमचे अवयव. म्हणजे आपण अवयव पाडण्याची पद्धत पण शिकलेली आहे. ओके ओके, आणि गुणित म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये. बरोबर, त्याच्या पाड्यामध्ये. बरोबर, पाड्यामध्ये म्हणजे कसं? 5च्या पटीत 5 दुनी 10, 5 म्हणजे 20, म्हणजे हे गुणित. 20 5 5चा पाडा म्हणत जायचा. 5च्या पटीत 5 1 5 5 2 10 5 3 15 5 21 5 5 25 5 6 30 5 7 35 45 5 9 5 असं म्हटलेलं आहे. तर मग आता हे दोन्ही तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतो. बघा, ओके, तेजस्विनी बघ रे बाबा, आता अशी कोणती संख्या आहे की जीचा 15 हा अवयव आहे आणि गुणित 15 अवयव, या 15ला कोण्या कोण्या संख्येने भाग जातो? स्वतः 1 गुणिले 15, स्वतःने भाग जातो स्वतःने जाणार आहे. 15 1 15. मग आता ती, याला परत बघा, याचे अवयव आपण घेऊया. पाडूया अवयव. चला इथे ठीक आहे. मग आता 5 1 अवयव पाडूया 15चे. मग आता 3ने 2ने भाग जातो का नाही? 3ने भाग जातो. 3 5 15, त्याच्यानंतर 4ने नाही, नंतर 5 3 15, म्हणजे हे डबल आलं. म्हणजे फक्त आणि फक्त 4 अवयव, 4 आहे त्याचे. बरोबर, म्हणजे 1
3, 5 आणि 15 म्हणजे हे झाले तुमचे अवयव. हे झाला तुमचे अवयव काढले आपण अवयव. ठीक आहे. मग आता इथं काय अशी कोणती संख्या आहे 15चे अवयव? बघा खाली आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले आहे. बरं 15चा अवयव 15 पण आहे. हा पण एक झालेला आहे. मग आता 15चा गुणित चेक करू. 15चे गुणित म्हणजे काय? गुणित म्हणजे काय? त्याच्या पाड्यामध्ये. पाड्या गुणित म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये 15 एक 15, 15 दोन्ही 30 आणि 15 त्रिक 45. ओके. 15 त्रिक म्हणजे 15 चौक 60, 15 म्हणजे 75. हे गुणित आहेत. मग आता ऑप्शन मध्ये चेक करायचंय आपल्याला. 15चे गुणित आणि 15चे बरोबर 15. आता 15चे फॅक्टर काय आहेत बघ. 15चे फॅक्टर 15 बी आहे. बरोबर. 15 आहे. 3 पण आहे. बरोबर. 3 पण आहे. बरोबर. आता मला असा कॉमन काढा की अवयव आणि गुणित कोण आहे. इथं अवयव 15 आहे आणि गुणित पण 15. हा 15 ऑप्शन आहे तुमचं. मग जर चेक केला समजा ह्याचे फॅक्टर समजा 15चे फॅक्टर 30 आहे का? 15चा फॅक्टर 30 येतो का? नाही बाबा. हा कॅन्सल होईल. 5 आहे का? 15चा फॅक्टर आहे. गुणित आहे. नाहीये. आणि 15चा गुणित 3 आहे का याच्यात? नाहीये. म्हणून ऑप्शन क्रमांक काय आहे? एक 15चे गुणित पण आहे आणि 15चा फॅक्टर पण आहे, अवयव पण आहे. ओके. अशी कोणती संख्या आहे की जिचा 15चा अवयव आणि गुणित आहे? या 15चा अवयव पण आहे, गुणित पण आहे. बघा या 15 ही संख्या आहे, अवयव पण आहे तिचा, गुणित पण आहे. कळालं सगळ्यांना? अवयव आणि गुणित. 15 ऑप्शन आहे. बरोबर आहे सगळ्यांचं. एकदम छान पद्धतीने उत्तर आलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना जमलेलं आहे. जे बोलला घेईल नाही तर उद्या घेणारच नाही. कारण मलाच कळत नाही तुला येतं की नाही ते. हे समर्थ आपडे त्याला सांगतो का 10 वेळेस मी. आता एवढं पेपर येतोय आपला तरी तुमचं चालू आहे. चला समजलं सगळ्यांना? एक बार सगळ्यांनी हो म्हणून बोला. सगळ्यांनीच बोलायचंय. समजलं का? हो हो. हो. एवढं ओके. हो सर. ओके चला असे क्वेश्चन येतात. चला हा बघा हा पदावलीचा आहे. पदावली. ओके. पदावलीवरला क्वेश्चन आहे. हा सॉल्व्ह करा. सगळ्यांनी उत्तर काढा. चला एवढं डोकं आपण शिकवायचा प्रयत्न करतो, तुम्ही बोलत नाहीये, हे फार चुकीचं आहे. चला बॉडमास लक्षात ठेवायचं आहे. कंच भागुबेव बॉडमास करा सॉल्व. कंचे बागुबेव. ओके. बॉडमास त्यालाच कंच बागुबेव. पदावलीची रूल्स नियम लक्षात असले पाहिजे. ओके. चला उत्तर काढा रे. ओके आलेलं आहे उत्तर बघ. 15, 16. अरे काय रे उत्तर काय 16 आहे? चला कोण सॉल्व करेल बाबा त्याचं उत्तर? समर्थ आपडे सांगा. समर्थ आपडे. समर्थ आपडे काय सर? उत्तर सांगा काय म्हणताय का? चला सर लवकर. नियमानुसार आधी भागाकार करावा लागेल. ओके म्हणजे बॉडमॉसच्या नियमानुसार आपल्याला पहिल्यांदा भागाकार करावा लागेल. व्हेरी गुड. भागाकार करूया. ओके. 12 जशाच तसं लिहितोय. 12 मायनस भागाकार करा मग या दोघाचा. 4 चार दोन्ही 8 दोन्ही 2 येईल. बरोबर. प्लस ला प्लस आणि 3 गुणिले 2 बरोबर. पुढं सर आता गुणाकार करावा लागेल. ओके गुणाकार इथे अंडरलाईन करतो. हा सॉल्व करूया. -2 अधिक गुणाकार केला 3. व्हेरी गुड. पुढं 12 सर मधून बेरीज. ओके बेरीज करा वजाबाकी करा. या दोन्ही पैकी जो अगोदरी डावीकडून तो सॉल्व केला तरी चालते. ओके. गुणाकार आणि भागाकार पैकी पण जो पहिल्यांदा तो पण सॉल्व करायचा. ओके काय प्रॉब्लेम नाही. चला ठीक आहे. 12 मधून 2 गेले 10 अधिक हे 6 राहिले म्हणजे उत्तर आहे तुमचं 16. व्हेरी गुड. सगळ्यांचं उत्तर 16 आहे. सगळ्यांचं उत्तर 16 आहे. चॅट बॉक्स मध्ये टाका. 16 आहे. ओके.
ओके, सगळ्यांचं उत्तर 16 आहे. चला ठीक आहे. बघा केला. चला पुढचा क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करून आणायचं आहे उद्याच्या लेक्चर मध्ये. आता बाकीचे सगळ्यांनी तुम्ही काय करायचं आहे, उद्या अभ्यास क्वेश्चनचा अभ्यास करायचा. तुम्हाला एक फोटो टाक, हे काय करा, हे घ्या, एवढ्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट मारा. एवढ्याच मला आन्सर उद्या पाहिजे, सगळ्यांचा आन्सर मला पाहिजे. तो राहू द्या वरचा क्वेश्चन, हा हे एवढ्याचा आन्सर पाहिजे. चला घ्या एक बार फोटो, वाटल्यास एक बार काढून घ्या छान. आणि मला उद्या हे सगळ्यांचं एक्सप्लेनेशन, प्रत्येकाला एक क्वेश्चन येणार आहे. प्रत्येकाला एक क्वेश्चन. आता जेवढे आहेत मी तेवढ्यांना देतो, वाटून देतो क्वेश्चन. कसं एक्सप्लेनेशन करायचं तुम्हीच करायचं. ओके, पहिला क्वेश्चन आहे, घ्या तुमचं, तुम्हाला उद्या मला सांगायचं आहे. 56 हा कोणाला दिला जाईल, मनस्वीला देतो. ठीक आहे, मला त्याचा बेसिक पण सांगायचं आहे. मनस्वी 56 लक्षात घे. त्याच्यानंतर ओके, हा घे, कोणाला देऊ, रुचिता 57. स्क्रीनशॉट मारा लवकर, नंतर म्हणशाल माझ्याकडे नाहीये. त्याच्यानंतर हा 59 वाला आहे अर्णव, सांग 60. आणि देन 60 वाला आहे, हा पण बॉड मास्टरच आहे का. ओके, 60 वाला घेणार आहे समर्थ तापडे. तापडे 60 वाला. त्याच्यानंतर 61 वाला तराळे समर्थ. प्रत्येकाने एक्सप्लेन करायचं आहे उद्या. समर्थ तराळे. चला, त्याच्यानंतर कोण राहिले, तेजस्विनी रुद्र पण राहिलेला आहे. तेजस्विनी 62. तेजस्विनीला लईच हार्ड आले, तरी पण सॉल्व्ह करायचं. चला 62 तेजस्विनी. त्याच्यानंतर आहे रुद्र बिरादरला समोरचा क्वेश्चन 63. चला, हे सगळ्यांनी एक बार स्क्रीन, प्रत्येकाला तुम्हाला बेसिक पण बघून यायचं आहे, त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. अरे जय राहिला की रे, अरे सॉरी हा, जय राहिले का, चल सॉरी यार हा. 64 जय, अरे जयच राहिला यार. ठीक आहे, जयला शेवटचा. म्हणजे आपले उद्या 11 क्वेश्चन झाले पाहिजे. किती, 11 क्वेश्चन झाले पाहिजे. ओके, तर जेवढे आहेत तेवढे क्वेश्चन तर झाले, 1 2 3 4 म्हणजे 6 7 8 क्वेश्चन तर झाले पाहिजे. 8 क्वेश्चन, तर मग 8च्या 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, सगळ्यांनी काय करायचं, टॉपिक कुठला आहे तो पूर्ण अभ्यास करायचा त्या टॉपिकचा प्रत्येकानं. मग मी विचारणार आहे बेसिक तुम्हाला काही पण, जसं की मनस्वी. आता मनस्वी टॉपिक, ओके, मनस्वीचा कुठं आहे, ओके, कुठं आहे टॉपिक, ओके, हा हा ठीक आहे. आता हे जे आहे, मग आता चौरस आकृती. मग आता तिथं तुम्हाला सगळ्या, आपल्याला हा टॉपिक कुठला आहे, मग आता लक्षात आला आपल्याला सगळ्याच, आपल्याला सूत्र माहिती, आयताची परिमिती, आयताचं क्षेत्रफळ. ओके, मग त्याच्यात चौकोनाची परिमिती, चौकोनाचं क्षेत्रफळ. नंतर क्यूबचं काय आपल्याला व्हॉल्यूम कसं आपण हे करतो फाइंड, बरोबर. त्याचं तो आपलं सगळं तुम्हाला याचा थोडासा अभ्यास करून यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर हा कोण आहे दुसऱ्या वाला, हा रुचिता. आता रुचिताला कुठला दिलाय, हा मनीष, नंतर रुचिताला 57 नंबर. आता हे काय नंबर सिरीज सारखा दिसतो. ओके, सिरीज नुसार दिसतो. ओके, मग नंबर सिरीजचा सगळा रुचिता. ओके, चला, त्याच्यानंतर हा पुढचा कोण आहे, रुचिताला दिलाय 57. 58 कोणाला दिला रे, 58 कोणाला दिला नाही का. चला, 58 कोणाला दिला मी सांगतो. चला चला 59 अर्णव. आता अर्णव करणार याच्यावर, आता याच्यावर काय काय अभ्यास, आता लक्षात आलं पाहिजे. आता इथं तुम्हाला वेग, टाइम, म्हणजे आपल्याला इथं काय वेग, बरोबर, वेग, टाइम आणि अंतर, हा टॉपिक पूर्ण तुला काही विचारलं तर तुला जमलं पाहिजे. ओके,
पद्धतीने अभ्यास करायचा सगळ्यांनी. ओके, म्हणजे आता DST आपल्याला माहिती आहे. DST म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स, आणि एसटी मध्ये जातो बघा. एसटी मध्ये आपण अंतर पार करतो. हे तुम्हाला एवढं एक सूत्र झालं की मग बाकी सगळं तुम्हाला सूत्र तयार करतात. तिन्ही सूत्र तयार करतात. मग स्पीड काढायला सांगितलं तर D/T करू शकता. टाइम काढायला सांगितलं तर आपण D/S करू शकता. तर मग या गोष्टी तुम्हाला हे सगळं क्लिअर झाल्या पाहिजे. ओके, व्हेरी गुड. चला बाकीचं समर्थ दराळेचं कुठला आहे? एकसष्ट काय बघू दे. आता सर नफा नफा. तोटाचा क्वेश्चन. ओके, नफा तोटाचा पूर्ण अभ्यास करून यायचा. पूर्ण अभ्यास असला पाहिजे. मी काही विचारतो मग नफा तोटाचा पूर्ण टॉपिकचा अभ्यास उद्या. ओके, चला सर त्याच्यानंतर आहे सोपा क्वेश्चन आहे. सोपा क्वेश्चन आहे खूप. हा सोपा आहे रे. 62 हा तेजस्विनीचा आहे तो जय गदा दे घेईल, आणि जय गदा देचा तेजस्विनी घेईल, म्हणजे एकमेकाला जय गदा दे. चला 62 घ्यायचं जे. आता हे तुमचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि एक बार हे बघा, मी झूम करतो. क्वेश्चन तुमचे तुम्हाला लक्षात ठेवा. ओके, मी उद्या विचारलं तर फक्त एवढं की चेंज केलेलं आहे. तेजस्विनीचा जय घेईल आणि जयचा तेजस्विनी घेईल क्वेश्चन. बाकी कोणी घ्यायचं नाही. वाटलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या बाबा चांगल्यापैकी. ओके, चला. म्हणजे तुम्ही तसं तरी अभ्यास कराल. तुम्ही उत्तरच काढत नाहीये. लवकर लवकर काढायचे. जे आणि दोघं तिघांनीच काढतात, बाकीचे नाही काढत. का रे, प्रॉब्लेम येतोय? काढा लवकर, काढा. आपल्याला अभ्यास करावा सर लागेल. हा बोला. सर मला हा, बॉडमासच्या चॅप्टरला मी नव्हतो. मला बॉडमासचं थोडं समजून सांगा ना उद्या. बॉडमास मी तुला उद्या सांगतो. एकदम ठणठणीत छान पैकी सांगतो. बॉडमास सांगतो, क्लिअर होईल बॉडमास. पण काहीच प्रॉब्लेम नाही. कसं सॉल्व्ह करायचं सांगतो. ओके, चल ठीक आहे. हो, बॉडमास सांगतो. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बाकीचं कोणाला जे नसतील ते आपले सगळे थँक्यू. टॉपिक कव्हर. जे काळजी नको करू बाळा, सगळेच क्लिअर करतो. फक्त तू अभ्यास कर. ओके, अभ्यास करा सगळ्यांनी. हो ओके, सर. सगळ्यांना झालं मारणं? तर मला उद्या सगळ्यांनी हो तयार आहात ना सर. सगळे? ओके, सगळे तयार हो आहात उद्या? ओके, हो प्रत्येकाने सर. तयारी करूया. मनस्वी, करशील ना टॉपिक पूर्ण तुझा ते? मी प्रत्येक क्वेश्चन विचारतो, प्रत्येक फॉर्म्युला आला पाहिजे त्याच्यामधला. मनस्वी रेडी आहेस? बोल बाळा, पहिला तुझा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे तयार राहायला पाहिजे. ओके, आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लगेच आलं पाहिजे. आयताचे क्षेत्रफळ सांगा बरं, काय आहे आयताचे क्षेत्रफळ? सांग बरं मनस्वी, फास्ट. त्याच्यावर तुम्हाला फरशीचा क्वेश्चन विचारला लांबी जातं. गुणिले आयताची रुंदी परिमितीचं. आयताचे क्षेत्रफळ. अरे थांब बाबा, मनस्वीला बोलू दे की. मनस्वी करून घेऊया आपण. मनस्वी, येस एवढा का सर. वेळ लागतो? हा, आयताचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टँगल. लांबी गुणिले रुंदी. ओके, आणि परिमिती? परिमिती 2 गुणाकार लांबी 2 गुणाकार रुंदी. 2 गुणिले लांबी दोन प्लस रुंदी. अधिक रुंदी, असं ना? 2 गुणिले ब्रॅकेट, अंडर ब्रॅकेट, त्याच्यामध्ये सॉरी ट्रिपल ब्रॅकेट, त्याच्यामध्ये रुंदी गुणिले लांबी, ब्रॅकेट क्लोज, असं. ओके, म्हणजे बघ, 2 गुणिले लांबी, सॉरी एल, अधिक रुंदी बी. ओके, असं हे तुझं सूत्र आहे. ओके, सगळं अभ्यास करून यायचंय. प्रत्येकाला ज्याला ज्याला क्वेश्चन जे जे दिले त्याचा तुम्ही अभ्यास करून आला पाहिजे. हो सर. प्रत्येक टॉपिक ज्याला दिला ते पूर्ण अभ्यास करून यायचं. मी उद्या तुला प्रत्येक क्वेश्चन विचारतो, तुला प्रत्येक क्वेश्चन जमला पाहिजे त्या टॉपिक वर. ओके, तर अशा पद्धतीने अभ्यास करून यायचा. तुझा तुझा टॉपिक कुठला आहे, मग तुला लक्षात आलं पाहिजे वा माझा हा टॉपिक आहे आणि ह्याचा मला अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की समर्थ नफा तोटा आहे, तर त्याला नफा तोटावर सगळे सूत्र पण माहिती पाहिजे आणि त्याला सर्व गोष्टी पण माहिती पाहिजे त्याच्यावर. ओके, आता तुझा टॉपिक कुठला आहे? आता तुला सगळ्या गोष्टी माहित पाहिजे, बरोबर? परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ ह्या सगळ्या गोष्टी तुला माहितीच पाहिजे. ओके, समभुज चौकोन कुठला, रॉम्बस म्हणतो त्याला. समलंब कसा असतो तो पण आला पाहिजे. आयत म्हणजे काय तो पण माहिती पाहिजे. वर्तुळ माहिती पाहिजे, त्रिकोण माहिती पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे. ही म्हणजे तुझा टॉपिक. ओके, तर ह्या पद्धतीने अभ्यास करून यायचा. ओके, चला. आणि ज्याला ज्याला जे टॉपिक दिलाय आणि त्या चॅप्टरचाच अभ्यास करून यायचा, अख्खा चॅप्टरचा अभ्यास करून यायचा. ओके, चला, आजचं लेक्चर ते एंड करतोय.
चला बाय बाय, भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. ओके चला. बाय चला सर. बाय बाय सर. बाय 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 सर. बाय सर. बाय गुड सर. बाय 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 बाय. सर. बाय सर. गुड बाय मॉर्निंग सर. everyone. बाय सर. अरे शांत बसा रे आता बस.